आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। दलित विद्यार्थी अरविंद खोपे याच्या हत्याकांडाने लातूर शहर हादरले। या हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। या संदर्भात पोलिसांनी तात्काळ तपास करावा अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे। दलित विद्यार्थी अरविंद खोपे याच्या हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। 13 वर्षीय अरविंद इयत्ता 7वीत शिकणारा मुलगा शिक्षणासाठी स्वामी विवेकानंद आश्रमशाळेत दाखल झाला होता। गरीब कुटुंबात जन्मलेल्या अरविंदच्या आई वडिलांनी त्याच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहिले होते। वडील मुंबईत काम करत होते आणि मिळेल ते काम करून उपजीविका भागवत होते। 29 जुलै रोजी अरविंदच्या आई वडिलांना शिक्षकांचा फोन आला। अरविंदच्या पोटात काहीतरी लागलं आहे आणि त्याच्या पोटातून रक्त येत आहे। नातेवाईकांनी त्वरित शाळेत धाव घेतली असता शिक्षकांनी सांगितलं की अरविंद पळून गेला। शोध घेत असताना आश्रमशाळेच्या बाथरूम मध्ये अरविंदचा मृतदेह लटकलेला आढळला। सुनियोजित कटाचा संशय असून थंडगार पद्धतीने त्याला मारलं गेलं। 30 जुलै रोजी पहाटे 3 वाजता शिक्षक अरविंदचा मृतदेह खाली घेऊन जंगलात फेकण्यासाठी निघाले असताना नातेवाईकांनी त्यांना रंगे हात पकडलं। शिक्षकांनी तिथून पळ काढला। अरविंदच्या मृतदेहाचे दृश्य पाहून आई आणि नातेवाईक हतबल झाले। आई रडू लागली, माझ्या मुलाला दवाखान्यात न्या, माझा मुलगा परत येईल का असे करुण शब्द ती काढत होती। वडील मुंबईवरून रात्री निघाले। शिक्षकांनी हा घात केला असल्याचा संशय असून हा कट जातीय भावनेतून केली असल्याची शक्यता आहे। अरविंदला न्याय मिळावा यासाठी लातूर पोलीस अधीक्षकांनी, पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अरविंदच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी केली आहे।